सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी महिला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करतात। प्रत्येक वर्षी महिला हा वटपौर्णिमेचा सण साजरा करत आल्या असून गंगापूर शहर आणि तालुक्यातील महिलांनी सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी देवाकडे साकडं घातलं आहे। वटपौर्णिमा, ज्याला वटसावित्री पौर्णिमा किंवा वटपौर्णिमा असं म्हटलं जातं, हा भारतातील विवाहित महिलांनी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे। ते आपल्या पतीच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास करतात। हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात। या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून हा व्रत करतात। त्याचबरोबर गंगापूर शहर आणि तालुक्यात महिलांनी एकत्रित वडाच्या झाडाची पूजा अर्चना केली। इब्राहिम शेख, एमसी न्यूज, गंगापूर। वडाची पूजा केली, आंब्याचे फळं वाहिले, द्वाराचे फेरे घातले, पाणी घातलं, हळद कुकू वाहिलं, खारीक सुपारी। काय काय महत्व आहे आज? कशासाठी तुम्ही फेर? पुनःचं महत्व आहे पतीसाठी। महिलांना आजचा दिवस सर्वांना माहीत आहे की वटपौर्णिमा आहे। या वटपौर्णिमेला आपण एकच प्रार्थना करतो की आपले हे पती आहेत ते आपल्याला जन्मोजन्मी किंवा सात जन्मी हेच मिळो। पण ह्याच्या साक्षीदार कोण आहे तर वड हा वृक्ष आहे। पण आपण ह्याही गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की आपण एक वृक्ष या वटपौर्णिमेच्या दिवशी लावला पाहिजे। आणि वृक्ष असतील तर आपलं आरोग्य असेल तर वृक्षामुळेच पाऊस होईल। यंदा पावसाची कमी आहे म्हणून वृक्षारोपणही करावं वटपौर्णिमेच्या दिवशी। आणि मी सौ अर्चना गुंजाळ। हळद पाणी कुकू वाहिलं, सगळं वडाची पूजा करायलो। कशाला पूजा केली? पतीसाठी। काय मागितलं तुम्ही? काय सांगितलं? जेव्हा आम्हाला जन्मोजन्मी हेच जोडा मिळवून दे। काय वय आहे तुमचं? 80 नाही 70। काय नाव आहे तुमचं? चंद्रकला सकाराम मती।